एक 6 तारखेला साधारणतः 6:15 वाजताच्या दरम्यानमध्ये आम्हाला पोलीस स्टेशनला एक पोलीस पाटलांचा फोन आलेला होता कुर्केश्वर खुर्द येथील. त्यांनी सांगितलं होतं की एक महिला तिच्या घरामध्ये मृत अवस्थेत दिसत आहे. मग तात्काळ आम्ही घटनास्थळावर गेलो आणि घटनास्थळावर सर्व वरिष्ठ आले आमचे आणि पाहणी केली. त्यावेळेस त्या महिलेच्या कानामधून रक्त निघालेलं दिसत होतं. इतरत्र कुठल्याही खुणा किंवा काही हत्याराने काही वापर केलेला आहे तिथं बरोबर असं वाटत नव्हतं प्राथमिकदृष्ट्या. मग आम्ही तिथं तत्काळ आमची प्रक्रिया करून तिची बॉडी मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना केली होती. दुसऱ्या दिवशी तिथं मेडिकल हॉस्पिटल येथे PM करण्यात आलेलं आहे आणि PM करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला तिचं ट्रँग्युलेशन गळा आवळून केलेला आहे आणि सेक्स पण तिच्यासोबत झालेला आहे असा अहवाल दिला. त्या अहवालाच्या आधारे आम्ही स्टार्टिंगपासूनच आमची टीम आणि आम्ही काम करत होतो. हा कोणीतरी केलेला आहे. 5-7 लोकांना आणलेलं होतं, इंट्रोगेशन सुरू होते, सगळ्या गोष्टीच करत होतो. तर त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या आरोपीने हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या आमच्याकडे गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे. आणि त्याचं म्हणणं असं होतं का मी गळा आवडलेला आहे त्याचा आणि त्याच्यानंतर ते कृत्य केलं आणि ते कृत्य केलं आणि तो तिथून पसार झालेला होता. आरोपीने आपल्याला जी माहिती दिली आहे ती मृत्यू झाल्यानंतर तीच दिलेली आहे. प्राथमिकदृष्ट्या आपल्याला मृत्यू झाल्यानंतरच झालं असावं असं वाटते, कारण त्याच्यावर ज्या काही खुणा वगैरे आहे किंवा पर्सफुली आहे असं दिसत नाही ओरली तरी आपलं तरी, परंतु PMचा रिपोर्ट आल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकते. परंतु आपल्याला आरोपीनं अशी माहिती दिली का तिचा गळा आवडल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर मग त्यांनी ते अनैतिक. आरोपी साधारणतः 1.5-2 वर्षापासून पूर्वी एकत्र काम करत होते, पेंटिंगचे वगैरे रोजंदारीनं काम करत होते. तेव्हा त्याची ओळख होती त्यांच्यासोबत आणि ओळख होती आणि त्या ओळखीचा त्यांनी फायदा घेऊन तिला कधीतरी अधूनमधून तो फोन वगैरे करायचा. आत्ता प्रायमरी स्टेजला तपास आहे, परंतु प्रायमरी स्टेजला आपल्याला जेवढी आता माहिती मिळालेली आहे तेवढ्यावरून माहितीवरून हे सिद्ध आहे का यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली होती आणि तिने नकार दिलेला होता आणि त्याच्यातूनच ही हत्या झाली असावी असा एक प्राथमिक आपल्याला म्हणतात आहे. आणि आरोपीने सुद्धा अशाच प्रकारची एक माहिती आपल्याला दिलेली आहे. मेडिकल रिपोर्टमध्ये अजून काही आलेलं नाही. PM रिपोर्टमध्ये फक्त आपल्याला प्रायमरी एक प्रोव्हिजनल रिपोर्ट मिळालेला, त्या गोष्टी संदर्भात आपण विचारणा केलेली आहे. आरोपीनं आम्हाला मान्य केलं होतं का मी ते दारू पिलेली होती म्हणून, असं आरोपीनं असं म्हटलेलं होतं त्याने का आम्ही दोघांनी पण पिलेली आहे. कितपत आहे हे आपल्याला निश्चित नाही सांगता येणार. जेव्हा PM रिपोर्ट येईल PM रिपोर्ट मध्ये मग त्या गोष्टी क्लिअर होईल. एक खाली बाटली तिथं मिळालेली होती आम्हाला देशी दारूची. आरोपीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आम्हाला दिलेली आहे आणि त्या आरोपीकडे आमचं इंट्रोगेशन सुरू आहे.